नमस्कार, मी अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण चमचमीत तर्रीवाली लग्नाच्या पंक्तीत भेटते ना, अगदी तशी भरलं वांग आणि बटाट्याचा रस्सा असं मिक्स जी भाजी भेटते त्या भाजीची रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी रिक्वेस्टेड आहे। कोणी रिक्वेस्ट केली, मसाला कुठला वापरला हे आपण रेसिपीच्या पुढच्या भागात बघूया। चला रेसिपीला सुरुवात करूया। अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी मी तयार केली आणि ज्या भाज्या मी घरामध्ये तयार करते त्याच भाज्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण इथे वांग्याचा मसाला तयार करून घेऊया। इथे 4 ते 5 चमचे शेंगादाण्याची भरड, 1 चमचाभर तिळाचं कूट, अगदी चिमूटभर हळद, चवीनुसार लाल तिखट, चवीनुसारच कांदा लसूण मसाला। इथे पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला असा मी वापरला। मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती करू शकता। त्यानंतर आपण घालूया त्यामध्ये 1 चमचाभर धन्याची पावडर आणि इथे आपण आपला घरचा तयार केलेला मसाला, या आधीच्या व्हिडिओमध्ये हा मसाला कसा तयार करायचा, किती महिने राहणार, धान्याचं प्रमाण किती, खडे मसाल्यांचं प्रमाण किती, तेलाचा वापर केला की नाही व मसाला टिकण्यासाठी कुठल्या 2 अशा जिन्नसी आपण त्यामध्ये ठेवल्या होत्या मसाल्याच्याच, तेही सगळं अगदी इत्थंभूत व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे। तो तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की बघा। याला एसर असं म्हणतात। एसराचा 1 चमचाभर मसाला आपण यामध्ये घातल्यानंतर आलं आणि लसूण हे किसून घेतलं होतं तेही चवीनुसार घालूयात, थोडंसं मीठ घालूयात, हिंग घालूयात आणि मसाला छान तयार करून घेऊयात। तेल 2 ते 1.5 चमचा घालून अगदी थोडासा ओलसर मसाला झाला की यामध्ये आपण आणखी 1 मसाला घालणार आहोत। या मसाल्याला काय म्हणतात हे आपण व्हिडिओच्या पुढच्या भागात बघूयात। इथे आपला मसाला सगळा तयार करून झालाय। वांग्याला ज्या खाचा पाडून घेतल्या होत्या त्या खाचांमध्ये हा मसाला अगदी घट्ट दाबून बसवूयात। व्हिडिओत दिसतोय या पद्धतीनेच आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे। असा जर मसाला तुम्ही भरून घेतला तर तुमचं वांग शिजत असतानाही मसाला थोडाही बाहेर येणार नाही, म्हणजे भरलं वांग आणि बटाट्याच्या फोडी हे जे कॉम्बिनेशन आपल्याला लग्नाच्या पंक्तीमध्ये भेटतं ते अगदी अप्रतिम लागतं। तेच कॉम्बिनेशन आपण आज घरी बनवलंय। बाकीच्याही वांग्यांमध्ये असाच हा मसाला भरून घेऊयात आणि उरलेला मसाला तसाच बाजूला ठेवूयात। वांग्यामध्ये मसाला भरून झालाय। बाकीची ही भाजीची सगळी तयारी झाली आहे। कढई गॅसवरती ठेवली आहे, थोडंसं तेल घातले। थोडंसं म्हणण्यापेक्षा या भाजीला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्तीच लागतं, कारण आपण इथे लग्नाच्या पंक्तीतली भाजी करतोय, त्यामुळे तेलाचं प्रमाण नेहमीच्या तेलाच्या प्रमाणापेक्षा थोडंसं जास्ती घेतलं। जिरं आणि मोहरी घातली, छान तडतडल्यानंतर यामध्ये कांदा लसूण मसाला आपण घातला। हा कांदा लसूण मसाला घरी तयार केलेला आहे। यामध्ये कुठल्या जिन्नसी वापरल्या यासाठीचा व्हिडिओ आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघूयात। पण तुम्ही हा कांदा लसूण मसाला घरी कसा तयार करता हेही तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा। कांदा लसूण मसाला तेलामध्ये छान परतल्यानंतर आणि हलकेसे तेलाचे बुडबुडे यायला लागल्यानंतर, म्हणजे तेल सुटायला लागल्यानंतर या मसाल्याला यामध्ये आपण जे कोरडे मसाले आहेत ते घालून घेऊयात। 1 चमचाभर कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचाभर धन्याची पावडर, चिमूटभर हळद, 1 ते 1.5 चिमूट हिंग, खुरसणीचा मसाला, थोडीशी कोथिंबीर, मीठ आणि यामध्ये आपण घरी तयार केलेला एसर मसाला हा घालून घेऊयात। हा पाऊण चमचा आहे। सुरुवातीला आपण 1 चमचा घातला, इथे पाऊण चमचा, म्हणजे इथे साधारणपणे 1.25 चमचे आपण इथे एसराचा मसाला वापरलाय आणि हा एसराचा मसाला या भाजीमध्ये आवर्जून घातला जातो। त्याचबरोबर खुरसणीचाही मसाला यामध्ये आवर्जून घातला जातो। खुरसणीच्या मसाल्याला तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट्समध्ये नक्की कळवा। हे मसाले छान परतल्यानंतर 1-2 ते 3 मिनिट यामध्ये आपण भरून घेतलेले वांगे घालूयात। बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्यात याही घालून घेऊयात आणि या फोडणीमध्ये किंवा या मसाल्यामध्ये या फोडी वांग छान मिक्स करून घेऊयात। थोडासा पाण्याचा शिपका देऊन एक वाफ काढून घेऊयात, म्हणजे वांग अर्धवट शिजलं जाईल। एक झाकण ठेवूयात आणि 1-2 ते 3 मिनिटांनी झाकण उघडून बघूयात वांग्याला आणि बटाट्याला छान वाफ आलेली असेल। मसाला आणि ही भाजी एकसारखी करून घेऊयात।
आणि यामध्ये आपण लागेल तसं गरम पाणी घालूयात. भाजी एकसारखी करून घेऊयात. सुरुवातीला ही भाजी पातळ दिसते. आचारी पद्धतीने यामध्ये वापरलेला एसर मसाला, खुरसणीचा मसाला आणि घरी तयार केलेला कांदा लसूण मसाला, थोडंसं तिळाचं कूट, दाण्याचं कूट, यामुळे ही भाजी खूप अप्रतिम होते आणि शिजत यायला लागली की ही भाजी दाटसर होते, म्हणजे घट्टपणा येतो. लो टू मिडियम गॅस करत करत ही भाजी आपण शिजवून घेऊयात. भाजीला जर पाणी कमी पडलं तर यामध्ये आपण गरम पाणी घालूयात आणि भाजी परत एकसारखी करून छान शिजवून घेऊयात. भाजीला तर्री छान आली आहे. अगदी आचारी स्टाईलची आपली इथे वांगा बटाटा रस्सा भाजी तयार झाली. आपल्या चॅनलवर असलेला एसर मसाल्याचा व्हिडिओ बघून दीपाजींनी विचारलं होतं की एसर मसाला कशात वापरतात. तर दीपाजी आणि माझे बाकीचे यूट्यूबचे सर्व कुटुंबीय, एसर मसाला हा कुठल्याही भाजीमध्ये, रस्सा भाजी असू द्यात किंवा कोरडी भाजी असू द्यात, कुठल्याही भाजीमध्ये भाजी चविष्ट होण्यासाठी एसराचा वापर करतात. आणि मराठवाड्यामध्ये एसराचा वापर करून बऱ्याच भाज्या आणि आमट्या ह्या बनवल्या जातात. एसर मसाला आणि नेहमीचेच मसाले वापरून तयार केलेली लग्नाच्या पंक्तीतली वांगा बटाट्याची रस्सा भाजी आवडली की नाही हे कळवायला विसरू नका. आवडली असेल तर कमेंट्स नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. तुमचे लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. चला परत भेटूयात अशाच नव्या जुन्या रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.